नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश असवले PM श्री 151B बाणेर या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो। तर आपण विज्ञान या विषयामधील घटक क्रमांक 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हा धडा आपण शिकत होतो, बरोबर? हो। तर या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या विलगीकरणाच्या पद्धती शिकताना त्यामध्ये जी पुढची पद्धत आपल्याला शिकायची आहे ती पद्धत आहे अपकेंद्री पद्धत। अपकेंद्री पद्धत कोणती पद्धत शिकायची आपल्याला? अपकेंद्री पद्धत। त्यालाच इंग्लिश मध्ये सेंट्रीफ्युगेशन असे म्हणतात। काय म्हणतात? सेंट्रीफ्युगेशन। तर ही पद्धत म्हणजे काय ते आपण आता शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोजच्या जीवनात वेगवेगळे द्रव पदार्थ वापरत असतो। वापरताना तुम्हाला माहिती आहे का रे कोणकोणते द्रव पदार्थ असतात? कोण सांगेल मला उदाहरण? हा इरफान सांग। दूध। व्हेरी गुड, बस। वैष्णवी सांग। पाणी। व्हेरी गुड, बस। बरोबर। मी आता जी उत्तर सांगितली ती अगदी बरोबर आहे, पण याच्यामध्ये बघा वेगवेगळे काय आता बघा। गढूळ पाणी सर्वांनी बघितलंय? कधी कधी आपल्या इथं गढूळ पाणी येतं, ते पाणी आलं की आपण काय करतो रे? तुरटी फिरवतो। ओके, तुरटी फिरवतो। अजून उकळून घेतो, गाळून घेतो, बरोबर? या सर्व पद्धती करतात। पण ते जर पाणी काही वेळ स्थिर ठेवलं तर काय होतं? त्याच्यामध्ये जे पदार्थ असतात ते काय होतात? काही वेळाने खाली जाऊन बसतात। कुठे जाऊन बसतात? खाली त्याच्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात। यामध्येच वेगळे प्रकार काय असतात की त्यांच्यामध्ये जे कण असतात ते अतिशय लहान लहान कण असतात, सूक्ष्म कण असतात। ते सहजासहजी वेगळे होत नाही, द्रवणापासून वेगळे होत नाही। तर हे जे काही कण असतात ते आपल्याला जर त्याचं विलगीकरण करायचं असेल, तर आपल्याला ही जी अपकेंद्री पद्धत आहे ही वापरावी लागते। कोणती पद्धत वापरावी लागते? अपकेंद्री पद्धत। आपण ही गोष्ट प्रयोगाने समजून घेणार आहोत। तर तुम्हाला प्रयोग बघायला आवडेल का? हो। तर आपण आपला प्रयोग बघूया। बघा, आपल्याला ही जी अपकेंद्री पद्धत शिकायची आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना चुन्याचं पाणी काय बघणार आहे? चुन्याचं पाणी। हे पाण्यामधला चुना हा वेगळा कसा करायचा किंवा वेगळा कसा होऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं। त्यासाठी बघा, हे आपल्याकडे एक स्टँड आहे, जे की आपण परीक्षा नळी जी असती ती आपण फिरवू शकतो। आपण जोर जोराने काय करू शकतो? फिरवू शकतो। हे त्याला स्टँड आहे, हे आपल्याला लागणार आहे। त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे, याच्यामध्ये चुना। काय लागणार आहे? चुना। तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे परीक्षा नळी। याला काय म्हणायचं? परीक्षा नळी। आपल्याला इथं आपण 2 परीक्षा नळ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काय टाकायचं? आपल्याला पाणी टाकायचंय। काय टाकायचंय? पाणी। बरोबर। इथपर्यंत गोष्टी समजल्या तुम्हाला? आपण प्रत्यक्ष प्रयोग येतो बघूया। मी काय घेतो ते बघा। काय म्हटलं मी तुम्हाला? परीक्षा नळी। काय ही? परीक्षा नळी। याच्यामध्ये मी काही प्रमाणात चुना टाकतो। काय टाकतो? चुना टाकतो। चुना टाकला, यानंतर मी याच्यामध्ये पाणी मिक्स करतो। काय मिक्स करतो? पाणी। थोडंच पाणी घ्यायचं आपल्याला। तर इथं हे मोजमाप आहे, ml मध्ये इथं मोजमाप दिलेलं आहे, बरोबर? आपण पाणी केवढं घेतलेलं आहे? त्याच्या अर्ध्या प्रमाणातच घेतलेलं आहे, बरोबर? दिसतंय का तुम्हाला अर्ध्या प्रमाणात पाणी? दिसतंय ना? या अर्ध्या प्रमाणातच का घेतलं असेल? कोण सांगू शकेल अर्ध्या प्रमाणात का घेतलं असेल? सांग शिवम। तर ते आपण जर पूर्ण भरून घेतलं तर आपल्याला मिक्स करता येणार। व्हेरी गुड। हे जर पूर्ण फुल भरलेलं असेल तर हे मिक्स व्हायला त्रास होईल का नाही? मिक्स सहजासहजी होईल का? नाही। त्यामुळे आपण परीक्षा नळी अर्धी घेतलेली। सगळ्यांना दिसते? हो। या प्रकारे आपण 2 परीक्षा नळ्या भरून घेतल्या। किती परीक्षा नळी भरून घेतली? 2। पाहून घेतले सर्वांनी? त्याच्यामध्ये आपण कशाचं मिश्रण टाकलंय? चुना आणि पाणी। हे आता हे पूर्ण क्षमतेने हे मिक्स करतो। काय करतो? हे मी मिक्स करतो। बघा, हे परीक्षा नळ्यातलं मिश्रण मी पूर्णपणे मिक्स केलेलं आहे। तुम्हाला असं चुना वगैरे काय दिसतंय का याच्यात? काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये?
पूर्ण म्हणजे पांढरं पाणी दिसते. काय दिसते? पूर्ण पांढरं पाणी. आता ही जी आपल्याला अपकेंद्री पद्धत वापरायची आणि याच्यामधला आपल्याला चुना दिसेल या प्रकारे त्याला आपण करायचं. या प्रकारे आपल्याला त्याला करायचं. आता मी बघा या दोन परीक्षा नळ्या आहेत आपल्या, हे स्टँडला मी अडकवतोय. कुठं अडकवतोय? स्टँडला अडकवतोय. आणि हे जेवढ्या ताकदीनं फिरवाल तेवढं सेपरेट व्हायला मदत होणार आहे. तर चालू करूया. बघा हे मी पूर्ण क्षमतेने फिरवतोय जेणेकरून त्यामधील पाण्यामधील चुना हा वेगळा व्हायला पाहिजे. एक 2 मिनिटं आपण फिरवून घेऊया याला. आपण काय केलं? ही पूर्ण फिरवली. आता तुम्हाला फरक जाणवतोय का रे याच्यामध्ये? जाणवतोय का तुम्हाला हा फरक? दिसतंय का वेगळं? पाणी वेगळं आणि खाली कशाचा थर बसलेला आहे? दिसला सगळ्यांना? झालं सेपरेट झालं पाण्यातून चुना. हे कशामुळे झालं असेल? हे कशामुळे शक्य असेल? तर या प्रयोगाचा आपण आता निष्कर्ष बघणार आहोत. काय बघणार आहोत? निष्कर्ष. की हे पाण्यातून चुना वेगळा कसा झाला. त्यामध्ये काय होतं? जेव्हा मी हे फिरवतो तेव्हा हा पाण्याचा फोर्स जो असतो तो कोणत्या साईडला लागेल? बाहेरच्या साईडला. कोणत्या साईडला लागतो तो? बाहेरच्या. आता हिची पोझिशन कशी होती? अशी होती बरोबर. आणि कुठं खेचलं जातं? बाहेरच्या साईडला फेकलं जातं. आलं लक्षात? म्हणजे जेवढ्या ताकदीनं आपण फिरवू तेवढ्या ताकदीनं ते कुठं जाणार आहे? बाहेरच्या साईडला ते फेकलं जाणार आहे. बरोबर का? म्हणून काय झालं की तो चुन्यातला जो पार्टिकल होते म्हणजे जे कण होते ते कुठल्या साईडला फेकले गेले? म्हणजे ते खाली राहिले की जे तळाला त्याच्या जाऊन साठले. एका ठिकाणी ते जाऊन साठले. आलं लक्षात तुमच्या? म्हणून हा पाण्यामधील चुना हा आपल्याला वेगळा करता आला. समजलं? त्याच्यातले द्रव पदार्थ किंवा त्याच्यातले पार्टिकल वगैरे वेगळे करायचे असतील तर आपल्याला कोणती पद्धत वापरावी लागते? तर तुम्हाला सर्वांना समजली आहे का? की तुम्ही सर्वजण घरी करून बघणार? म्हणजे छान. सर्वांना समजली? धन्यवाद.